जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी नाशिकच्या मनमाडमधील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचतर्फे शहर पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आले। या प्रकरणी रामगिरींवरती त्वरित गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आली। महाराजांनी अपशब्द काढले। मला असं वाटतं त्या महाराजांना अजून वाचनाची गरज आहे, कारण त्यांचा मला असं वाटतं त्याच्यावर अभ्यास नाही आहे आणि त्यांना जर खरोखरच इतका अभ्यास असेल तर माझं त्यांना एक आव्हान आहे की त्यांनी केव्हाही कधीही कुठेही यावं आणि इस्लाम धर्माबद्दल आणि आमच्या पैगंबरांबद्दल त्यांनी खरोखर ते जाणून घ्यावं। कारण आज या देशामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या लोक आज मनमाड शहरामध्ये रात्रीची जी घटना घडली साहेबांनी ते सांगितलं, कुठेतरी आम्हालाही खेद व्यक्त होतो। परंतु साहेब एक सांगावंसं वाटतं का नेहमी इस्लाम धर्मावर टीका करणं, आमच्या पैगंबरावर टीका करणं ही सहन होण्यासारखी गोष्ट नाही। कारण जगाला त्यांनी शांतीचा संदेश दिलेला आहे। कोणतंही अप्रिय असं कोणतीही घटना घडू नये याकरता मी हे निवेदन आपल्याला देण्याकरता आलेलो आहे। दरम्यान काल मध्यरात्रीपासूनच रामगिरींच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद नाशिकच्या मनमाड शहरात उमटल्याचं पाहायला मिळतंय। मुस्लिम समाजाने मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन केलं। तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये खोळंबली होती। जोपर्यंत रामगिरींवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेतला जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच तारांबळ उडाली। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन मागे घेण्यात आले।